नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज व्हिडिओ लेक्चर नंबर 18 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनामिक्स चॅप्टर. बघा, जवळजवळ आपण 18वा व्हिडिओ लेक्चरपर्यंत पोहोचलो. म्हणजे ऑलरेडी वी हॅव डिस्कस मोर दॅन 35+ क्वेश्चन्स वी ऑलरेडी डिस्कस फ्रॉम दिस चॅप्टर. आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स जे काही होते ते नीट, जेई किंवा अदर एक्झाम्स महाराष्ट्र CET सोडून. म्हणजे याच्या काही 1-2 लेक्चर्स परत याच टॉपिकवर येणार. त्यानंतर जे व्हिडिओ लेक्चर्स आपले होणार 10-12 व्हिडिओ लेक्चर्स ते टोटली विच इज बेस्ड ऑन द महाराष्ट्र CET. फक्त महाराष्ट्र CETचे एक्झाम्पल्स आपण त्यामध्ये डिस्कस करूया. हिअर वी डिस्कसिंग द 2 more एक्झाम्पल्स अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द JEE Main 2018 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द NEET 2016. बघा, JEE Mainच्या या एक्झाम्पलमध्ये 2 आपल्याला सोल्युशन्स त्यांनी फाइंड आउट करण्यासाठी विचारलेलं आहे. ओके, बघा आपण त्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय इझी आहे. 2 मोल ऑफ ॲन आयडियल मोनोॲटॉमिक गॅस ऑक्युपाइज अ व्हॉल्यूम V ॲट 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. बघा, N = 2 मोल दिलेला आहे आणि मोनोॲटॉमिक गॅस आहे, त्याच्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 3. ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्या उतरवतात. ठीक आहे. व्हॉल्यूम म्हणजे जेव्हा टेम्परेचर त्याचा 27 डिग्री सेल्सिअस होता तेव्हा त्याचा व्हॉल्यूम V होता. द गॅस नाव एक्सपांड्स ॲडियाबॅटिकली टू अ व्हॉल्यूम 2V. म्हणजे इनिशियली त्याचा जो काही V1 व्हॉल्यूम होता तो V होता. नंतर त्याचा झाला 2 टाइम्स व्हॉल्यूम V. ओके, नंतर त्याचा व्हॉल्यूम काय झाला? डबल झाला. ठीक आहे. म्हणजे इथनं लिहू शकतो. बघा, 2 टाइम्स VVच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी? V1. म्हणजे V2 = 2 टाइम्स V1. म्हणजे V2/V1च्या जागी मी काय लिहू शकतो? 2. ठीक आहे. चला, काय ते सगळ्या ज्या काही गिवन कंडिशन्स होत्या त्याच्यावरनं आपण लिहिलेलं आहे. फुल स्टॉप. बघा, ॲडियाबॅटिक म्हणजे एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी 0. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी इन बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग. फ्रॉम द सराउंडिंग अँड सिस्टम देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. फुल स्टॉप. कॅल्क्युलेट द फर्स्ट वन, द फायनल टेम्परेचर ऑफ द गॅस. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T2. T1 दिलेला आहे, T2 फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज इन इंटरनल एनर्जी. क्लिअर. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे F/2nRT डेल्टा T. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, गॅस एक्सपांड होत आहे ॲडियाबॅटिकली, त्याच्यामुळे ती कोणत्याच प्रकारची बाहेरून एनर्जी घेत नाही किंवा तिच्याजवळ काय जी एनर्जी आहे ते बाहेर देत नाही. ओके, मग आता ती एक्सपांड होत आहे म्हणजे तिला कोणती ना कोणती एनर्जी खर्च करावं लागणार आहे. मग इथं कोणती एनर्जी ती खर्च करत आहे बेटा? इंटरनल एनर्जी. म्हणजे तिची इंटरनल एनर्जी काय होता एक्सपांड करण्यासाठी? म्हणजे इंटरनल एनर्जी तिचा यूज करत आहे. इंटरनल एनर्जीचा यूज करून सिस्टम काय होता? एक्सपांड. याचा अर्थ इंटरनल एनर्जी राईज होणार का डाऊन होणार? ओके, इंटरनल एनर्जी काय होणार बेटा? कमी होणार, रिड्यूस होणार. मग जेव्हा इंटरनल एनर्जी रिड्यूस होते तर इंटरनल एनर्जी निगेटिव्ह येणार. F/2nR डेल्टा T. हे समजलं? निगेटिव्ह साईन काय बरं? इंटरनल एनर्जीचा यूज करून बॉडी एक्सपांड होत आहे, कारण की बॉडी आता जो काही सिस्टम आहे तो बाहेरून तर एनर्जी घेऊ नाही शकत. का? कारण की सिस्टम इज डुईंग ऑन द वर्क डन ॲडियाबॅटिक. जे काही एक्सपांड होतं ती सिस्टम ॲडियाबॅटिकली एक्सपांड होत आहे, त्याच्यामुळे ती कोणत्याच प्रकारची एनर्जी बाहेरून घेऊ शकत नाही. मग तिचीच एनर्जी ती जेव्हा यूज करते तिची एनर्जी काय होते? रिड्यूस. देअरफॉर द सिस्टम इज युझिंग द इंटरनल एनर्जी. दॅट्स वाय द सिस्टम लॉसेस. ओके, सिस्टम एनर्जी लॉस करते. निगेटिव्ह साईनचा तोच अर्थ आहे इथं. ठीक आहे. चला, काही हरकत नाही. आणि ॲडियाबॅटिक प्रोसिजरसाठी लक्षात ठेवा, TV पॉवर Γ-1 इक्वल्स टू काय राहते? कॉन्स्टंट. एक रिलेशन ॲडियाबॅटिकसाठी टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये हे रिलेशन. याचा अर्थ T1 V1 पॉवर Γ-1 इक्वल्स टू T2 V2 पॉवर Γ-1. दॅट्स इट. T2 फाइंड आउट करायचं आहे मला. चला, काही हरकत नाही. बघा, मी काय करतो मग? ठीक आहे. ओके, बघा, V1/V2 चा पॉवर Γ-1 इक्वल्स टू T2/T1. ठीक आहे. इट इम्प्लाइज T2/T1 इक्वल्स टू V1/V2. V1/V2 पॉवर किती? Γ-1. So we have to find the T2. Therefore T2 becomes T1 into V1/V2 पॉवर Γ-1. ठीक आहे. आपल्याकडे आता सगळ्या व्हॅल्यू आहे. आपल्याकडे T1 दिलेला आहे 27 डिग्री सेल्सिअस. केल्विनमध्ये त्याला आपण कन्वर्ट इझिली करू शकतो. V1 V2 दिलेला आहे. बघा, इथं V2/V1 रेसिप्रोकल जर केला तर आपल्याला V1/V2 मिळते. So we just need a gamma. Okay, gamma is nothing but the ratio
आणि तो आपल्याला पाहिजे कोणत्या गॅससाठी, मोनोॲटॉमिक गॅससाठी पाहिजे. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा मोनोॲटॉमिक गॅससाठी आपण फाइंड आउट करूया. 1 + 2/f डिग्री ऑफ फ्रीडम मोनोॲटॉमिक गॅससाठी राहते 3. दोघांचा बेस जर सेम दोघांचा बेस जर कॉमन केला तर 3ने खालीवर मल्टिप्लाय करावं लागलं. 3 into 1 3, 3 + 2 5, 5 divided by 3 is nothing but the value for gamma. Therefore T2 implies, therefore what is the value of T1? T1 is 27. If we add 273 in Kelvin, 300 Kelvin into V1/V2 याचा रेसिप्रोकल केला तर 1/2. गामा किती आपल्याकडं 5/3 -1. दोघांचा बेस सेम म्हणजे 2/3 शिल्लक राहिला. देअरफॉर 300 into 1/2. ओके, त्याचा जो काही पॉवर राहतो कॉमन बेस 3, 2/3 इक्वल्स टू 300 into. बघा आता हे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळते 0.63. ठीक आहे. देअरफॉर T2 इम्प्लाईज, बघा 300ला लिहू शकता तुम्ही 3 × 10⁻², आणि याला लिहू शकता 63 × 10⁻². +2 -2 गेट कॅन्सल. देअरफॉर T2 बिकम्स, बघा 3 त्रिक 9, साइन त्रिक 18, 189 केल्विन. ठीक आहे. बघा 189 केल्विन ऑप्शन तुम्हाला पुढे दिसते. बघा सेकंड आणि लास्ट ऑप्शन कॅन्सल झाला, या दोन याच्यात तुम्हाला 189 दिसते. ठीक आहे. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दोन गोष्टी विचारल्या आहे. ओके, फर्स्ट वन इज द टेम्परेचर, फायनल टेम्परेचर, अँड द सेकंड वन इज द इंटरनल. आणि इंटरनल एनर्जी ती कशी येणार आहे, निगेटिव्ह. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. सो देर इज नो नीड टू go to find the internal energy. ठीक आहे. इंटरनल एनर्जी ऑब्वियसली तेच येणार आहे, कारण की इंडियनचे फॉर्म्युला आहे -F इज डिग्री ऑफ फ्रीडम, दॅट इज मोनोॲटॉमिक गॅस. सो फॉर द मोनोॲटॉमिक गॅस डिग्री ऑफ फ्रीडम इज 3. ओके, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, 2 मोल्स दिलेला आहे, इंटू R म्हणजे 8.314. ठीक आहे, किंवा 8.3. आणि चेंज इन टेम्परेचर, बघा आपल्याकडे दोन टेम्परेचर आहे, एक 300 केल्विनचं. ओके, हे आपण जर केल्विनमध्ये कन्वर्ट केली तर, आणि हे 189 म्हणजे 111 केल्विन. या सगळ्यांचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ऑब्वियसली 2.7 येणारच आहे, -2.7, कारण की निगेटिव्ह साईन. देअरफॉर द ऑप्शन फर्स्ट वन इज अ करेक्ट वन. ओके, दिस इज द सिम्पलेस्ट वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. नाउ वी आर मूव्हिंग टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. पॉज इट अँड नोट डाउन. बघा आता आपण सेकंडकडे वळूया. बघा सेकंड न्यूमेरिकल असं आहे की त्याच्यात न्यूमेरिकल टाईपमध्ये ऑप्शन्स नाही आहे, त्याच्यामुळे तिथं थोडंसं केअरफुली. ठीक आहे. बघा द टेम्परेचर इनसाइड द रेफ्रिजरेटर इज T2, दॅट इज द सोर्स टेम्परेचर. TC इक्वल्स टू T2 डिग्री सेल्सिअस. याला जर केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं राहिलं तर आपण किती ॲड करतो, 273. ठीक आहे. अँड द रूम टेम्परेचर दॅट इज नथिंग बट द सराउंडिंग T⁻H, T1 डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विन. चला काही हरकत नाही. ओके, द अमाऊंट ऑफ हीट डिलिवर्ड टू द रूम फॉर ईच जूल ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम. ठीक आहे, म्हणजे हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी वी आर डिलिव्हरिंग टू द रूम डिवायडेड बाय वर्क डन. ओके, हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि इथनं तुम्हाला क्लिअर करायला लक्षात आहे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा जो काही फॉर्म्युला राहतो. ठीक आहे, म्हणजे देअरफॉर QH/W इक्वल्स टू TH/TH - TC. जे काही रेफ्रिजरेटरच्या सिस्टममध्ये जो काही वर्क डन राहतो तो किती राहतो, TH - TC. क्लिअर. आणि आपण Q⁻C ला आपण T⁻C आणि Q⁻H ला T⁻H लिहू शकतो. देअरफॉर म्हणून Q⁻X च्या ठिकाणी आपण T⁻C लिहू. जसं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला राहतो TC/TH - TC. लक्षात, वर TC राहतो, याचा अर्थ इथं राहतो QC. ओके, परंतु आपल्याला हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी वी आर गोइंग टू डिलिव्हर टू द रूम. ओके, म्हणजे आपल्याला हा रेशो विचारला. आता जस्ट वी नीड टेम्परेचर्स फॉर द सोर्स अँड द सराउंडिंग. TH आपल्याला व्हॅल्यू दिलेला आहे T1 डिग्री सेल्सिअस प्लस 273 डिवायडेड बाय TH किती आहे, T1 डिग्री सेल्सिअस प्लस 273 मायनस ऑफ TC किती आहे, T2 डिग्री सेल्सिअस प्लस 273. ब्रॅकेट क्लोज करा, सॉरी ब्रॅकेट ओपन करा. T1 डिग्री सेल्सिअस प्लस 273. ब्रॅकेट जर ओपन केला तर प्लस 273 मायनस 273 गेट कॅन्सल. देअरफॉर T1 डिग्री सेल्सिअस मायनस T2 डिग्री सेल्सिअस. दिस इज युअर सोल्युशन. बघा T1 प्लस 273 डिवायडेड बाय T1 मायनस T2. देअरफॉर द ऑप्शन नंबर थर्ड वन इज द करेक्ट वन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2016. ओके, म्हणजे पहिला क्वेश्चन जर आपण सेकंड क्वेश्चन जर पहिला क्वेश्चन जर कम्पेअर केला तर अतिशय इझिली आपण सेकंड क्वेश्चनचा सोल्युशन आपण मिळवू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही
फायनल सोल्युशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आणि एक तुमची काय म्हणू शकतो त्याला एक कपॅसिटी तयार होते. मॅक्सिमम क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व करत राहिले, त्याला टॅली करत राहिले, कपॅसिटी एक टीम तयार होते डोक्यात की 100% तुम्ही जेव्हा फायनल एक्झाम द्याल जाणार तेव्हा 100% तिथं फायनल होणार. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.